स्ट्राईकला आहेत वेडा संघाचे बॅट्समन. ओ बीट, बॉल बीट झालेला आहे. पहिल्याच बॉलला बीट झालेले आहेत. उन्हाचा तडाखा, हवेचा जोर वाढलेला आहे मित्रांनो. या उन्हाच्या तडाख्याचा मजा घ्या. ओ मस्त बॉलिंग, मस्त बॉल असा पडला होता. उत्कृष्ट असं वातावरण पण झालेलं आहे. गरम गरम हवा, थंडगार हवा. ओ बॉल उठून मारलेला आहे, डायरेक्ट षटकार. बॉल नो बॉल झोन मध्ये. नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या. अंपायरच्या पॉकेटमध्ये आहे ना एक बॉल अजून. हा एक को भेजो, ये जा रहे, एक देख. अंपायर तो बॉल देऊन द्या. कितने बॉल अलाउड है उनके, उनको जितना हराना है उनको हराओ. 6 रन. हो परत चौकार. वेडा संघाने सलग दुसऱ्या बॉलवर चौकार मारलेला आहे. पहिला षटकार नंतर चौकार. किती रन झाले आता मित्रा? रन किती झाले? 10 ना? 10 रन. किती बॉल झाले? 4 बॉल ना? 4 बॉल 10 रन. वेडा संघ उत्तम स्थितीमध्ये. ओ बॉल उचलून मारलेला आहे, षटकार. ऐसे डालत रहा तो पूरा दिन ठोकत रही है. होता एवढा जोरात शॉट मारलेला आहे वेडा संघाने. 16 रन, 5 बॉल 16 रन. ओ 6 22. ओव्हरची समाप्ती. 22 रन. पहिल्या ओव्हरमध्ये ब्लास्टर संघाने 22 रन दिलेले आहेत. वेडा संघ 22 धावसंख्या. मला वाटतंय मैदानामध्ये 3 लोक बॅटिंग करतायत, 2 वेडा संघाचे आणि तिसरा निसर्ग. हवा पण त्यांना साथ देत आहे. त्यांना पण वेडा संघाला हवा साथ देत आहे. आमची जर हवा लागली तर काही खरं नाही ब्लास्टर संघाला. हा ब्लास्टर संघाकडे पण आहेत हवा. जर आम्ही हवेमध्ये उतरलो मग काय खरं नाही. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत डॉक्टर भोये सर. मला माहिती नाही काहीच. वाडा टीमचे कॅप्टन डॉक्टर हितेश गोळे आणि बदलापूर अवेंजर्सचे कॅप्टन निलेश पवार टॉससाठी यायचे. प्रकाश भाई बहुत छोटी है. दो फुट बढ़ाना पड़ेगा. बहुत बढ़ाना पड़ेगा, कम से कम एक फुट इधर ही. नहीं एक ही बाजू में 2 फुट बढ़ाएंगे और सेंटर करेंगे ना. पकड़ो दोनों बाजू में क्यों फोड़ना है. आउट है यार. नो बॉल है यार, नो बॉल है ये. ए नो बॉल है, नो बॉल है. कोई बात नहीं. गुड बॉल सर. गुड बॉल. चलो निकल. फ्री आउट होता हा बॉल, फ्री हिट होता. सिंगल रन. Come on, Jonty भाई, come on. आवाज करो बॉयज.
हो हो हो. बोईस सर की तीसरी बॉल, जेपी बोरसे सर. ओ परत असा बॉल, षटकार, षटकार गेलेला आहे परत. 6. किती रन झालेले आहे? तीस. 30 ना ए मित्रा, 30. वेडा संघाची धावसंख्या 30. बॉल द्या, बॉल द्या. अरे आपले 2 बॉलर भाई, आपले 2 जण ते पाठवा रे, तिथे बॉल हारतोय सारखा सारखा. कोई तुम्ही जाओ, उधर 2 जण जाओ यार. कुणाल भाई उधर जाओ जरा, उधर खदान में जाओ. नहीं वो भड़क जाएगा भाई तो. अरे त्या साईडला 2 जण थांबवा जरा, 2 जण तिथे बॉल सारखा सारखा हरवते तिथे. 2 जण थांबवा जरा तिथे प्लीज, जरा 2 जण जा कोणतरी तिथे. ए भाई, ये तुम ना भाई नेगेटिव आदमी हो यार. देखो कौन बात कर रहा है, वो सुमित के साथ रह के तुम भी नेगेटिव होते जा रहे हो. बात कौन कर रहा है बॉल नहीं डालने की. इन्होंने- हे सुमित तिकडे जा ना थोडं, बघ ना. हात हात नको घालू. हाथ से अरे जाऊ दे तू साईडला भाई. हो बीट केलेला आहे. Come on, boys. सुरेख अशी बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे भोये सरांनी. ॲव्हेंजर आणि वाडा संघाने अवेलेबल राहावं पुढच्या टॉससाठी. ॲव्हेंजर आणि वाडा संघाचे कॅप्टन अवेलेबल राहा, स्टेज जवळ येऊन उभे राहा. Ball है, बॉल बीट झालेले आहेत. मस्त भोये सरांनी बॉलिंगमध्ये त्यांनी कमबॅक केलेलं आहे चांगलं. ॲव्हेंजरचे कॅप्टन आणि वाडा संघाचे कॅप्टन बदलापूर ॲव्हेंजर नीलेश पवार. डॉक्टर निलेश पवार आणि वाडा संघाचे कॅप्टन. टॉस करून घ्या. घूमेगा रे. मार मार. अरे मार. 1 रन. व्यवहार मस्त फिल्डिंग केलेली आहे हर्षल पाटील यांनी. वाडा संघाचे कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर टॉस. किती रन झाले? 31 रन. 5 बॉल 31 रन झालेले आहेत. भोये सरांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे बॉलिंगमध्ये. ओहो षट. शॉट. ओ मिसफील्ड झालेली आहे. बॉलर नेम सागर. शॉट आहे. 1 रन घेण्यामध्ये यशस्वी
वेडा संघ ओ ना 42. चला वाडा संघ याचा टॉस घ्या. माने सर आले बघा टॉस घ्यायला. भंगाळे सर आहे ना भंगाळे सर. जा का जा टॉस टॉस करणे जा. टॉस करणे जा. हो मस्त असा बॉल सूर्य कसा टोलवला आहे. यश आलेलं आहे त्यांना. नो लेग अंपायर कडनं हाईटचा नो देण्यात आलेला आहे. लेग अंपायर कडून नो आहे ना अंपायर. नो 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 फ्री हिट. याच्याकडे शेटकडे काकाकडे काकाकडे काकाकडे. धावसंख्या झालेली आहे 45. फ्री हिट आहे ही. नो बॉल दिलेला गेलेला आहे हाईटचा. फ्री हिटचा फायदा. वा नो अरे चौकार. नो +4 फ्री हिट तशीच राहील. फ्री हिट कंटिन्यू राहील. 5 रन 50 रन. धावसंख्या झालेली आहे वेडा संघाची 50. थोडंसं मिसफिल्ड थोडंसं बॉलिंग आणि कीपरमध्ये कोऑर्डिनेशन सापडत नाहीये. 50 फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. भासना कसा बरोबर उभा करतो त्याला त्या. एक रन. चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आहे पण नो बॉलचा हे असल्यामुळे फ्री हिट असल्यामुळे गडी आऊट होणार नाहीये. 1 रन त्यांना देण्यात येतील. रन झालेले आहे 51. 51 रन झालेले आहेत. चौकार ओ मी काय म्हणतो बाहेरच्या लोकांनी त्यांना प्लीज तुम्ही त्यांना प्रॉम्प्टिंग करू नका कोणी. कॅच सोडलेला आहे. थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे इथे. 1 रन घेण्यामध्ये यशस्वी वेडा संघ. धावसंख्या 56. जेवणाची सोय झालेली आहे. जेवण सुरू झालेलं आहे. ज्यांना जेवायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यावं. चला 55 56 होता. 6 काय बॉल. चेंडूमध्ये तब्बल 39 धावा वैयक्तिक त्यांनी बनवल्या अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सध्या ब्लास्टर संघाला विकेट मिळवण्यामध्ये अयशस्वी येते. विकेट मिळताना त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतोय. भाई खाना खाली है पांडे जी. हो गया दिल खुश. ओके. बॉलर आहे आपले राव सर. बॅटिंग
राव सर. ओ परत मिसफिल्ड ब्लास्टर संघांकडनं त्या चुका होत आहेत. अडवलेला आहे बॉल सुदर्शन पाटील यांनी, सुदर्शन लामतुरे यांनी. किती धावा घेतल्या? 2 की 3? 3 धावा घेतल्या. 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी. थोडंसं मिसफिल्ड. बदलापूर ब्लास्टर, आत्मविश्वास गमावू नका, काही होत नाही, आहे आपण. असं आत्मसमर्पण करू नका प्लीज. शॉट. अंपायरचा नोचा इशारा आणि हा षटकार. नो षटकार. धावा. फ्री हिट. संदीप सरांना जर त्याने 3 सिक्स मध्ये त्यांना 500 रुपये देण्यात येतील. हा दुसरा 6 आहे. संदीप सरोज यांच्याकडून अजून तिसरा षटकार मारला, त्यांना 500 रुपये देण्यात येतील. हो गया उनके 50. स्कोर झालेला आहे 78. लगातार 2 षटकार नंतर तिसरा षटकार. यांना 500 रुपयाचं बक्षीस. संदीप सरोज ना, संदीप सरोज यांच्याकडनं बोरसे सरांना, शरद सरांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येतील. आणि ते 500 रुपये इथं टेबल. बॉल रन किती झाले? 84. दणदणीत असा स्कोर त्यांनी उभारण्यात आलेला आहे. 84 धावा. दणदणीत असा स्कोर उभारण्यात आलेला आहे. एकाच वेळेला बिचारे ब्लास्टर आमचे 3 संघांना. हे भाई बॉल आला कोणतरी बाहेरून खरंच. ओ आउट ऑफ द बॉक्स. आणि त्यांचं वैयक्तिक 50 रन. धाव संख्या झालेली आहे 97. धाव संख्या झालेली आहे 97.
हैदर 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 भाई हो इथे ना दोन ओआरएस वेडा संघाने फिल्डिंग लावावी लवकरात लवकर. आता असं मला वाटतं फक्त औपचारिकता करायची बाकी राहिलेली आहे मॅचची. आता लवकर बॅकपॅक झालेत ब्लास्टरांची. 101 डबल वर्ल्ड रेकॉर्ड. 101 धावसंख्या उभारलेली आहे वेडा संघाने. वेडा संघाने 101 अक्षरशः वेड्यासारख्या धावा कुठल्या आहेत. आणि आमच्या राव सरांना हे शाल पुच्छी द्यायला येतो परिसराकडून. बोलू 500 रुपये दे उसको. शाल शाल शाले दे तेवढे तेरे पास आले क्या राव सरांचा हॅलो. डॉक्टर परेश यांच्याकडनं चला स्पेशल ऑफिशियल पंच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा. लगेच मॅच आपण ऑन करतोय. चला ऑफिशियल मॅच करा मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर. ऊन वाढत चाललेलं आहे. ऊन जरा जास्तच आहे. दरवर्षीप्रमाणे ऊन जास्तच आहे. धन्यवाद हैदर साहेब ओआरएस दिल्याबद्दल. आम्ही तुमचे आभारी आहोत. एक पेशंट नक्की तुम्हाला रेफर करू आम्ही. तुला करणार नाही तर त्याला करेल मी. संकेत इकडे 2 मिनिटं वरती ये ना. याला विचारू हे ती म्हातारी आहे का गेली. हॅलो हे बघ रे हे लवड्या. फटका चांगला आहे समोर. खरं तर ड्राईव्ह केले जात आहे. ऑन ड्राईव्हचा फटका. आणि या चेंडूवरती मात्र एकच सिंगल. सध्या तरी 102 धाबा संख्येचं टार्गेट आहे. त्यामुळे सातत्याने प्रत्येकी बॉलवरती आता इथून प्रत्यहल्ले करावे लागतील. अगदी पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 22 धाबा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये 15, थर्ड ओव्हरमध्ये 25 आणि चौथ्या ओव्हरमध्ये
39 धाबा आल्या. त्यामुळे तब्बल 101 धाबा धावफलकावरती जमा झाली आणि 102 धाबा संख्येचं टार्गेट आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाबा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल 3 धाबा. असं नाही आहेत की 102 धाबा चेस होणार नाही आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पॉझिटिव्ह थिंक नेहमीच आता इथून सकारात्मक विचारानं बॅटिंग करावी लागेल. फटका दमदार आहे, लेट कट केलाय परंतु थेट गॅपमधून बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, ऑल ऑन द कार्पेट, 4 धाबा. बाहेर आहे त्यामुळे फक्त सोडून दिला आणि त्यानंतर पंचांचा इशाराची वाट पाहिली आणि पंचाने लगेच सांगितलंय की इथे हा व्हाईट बॉल आहे, खराब चेंडू आहे, एक्स्ट्रा धाब इतना मिळते. एक्स्ट्रा धाब, टीमची टोटल 8. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे हा डॉट बॉल येतोय. खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं आहे त्यामुळे सातत्यानं आता इथून मोठे फटके खेचावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त परंतु या ठिकाणी अंतर कमी होतं. कॅच घेण्याची संधी होती परंतु इथे कदाचित ही कॅच किती महाग ठरणार येणाऱ्या काळाने वेल मात्र सांगून जाईल. या चेंडूवरती एकच धाव एकवटली जाते. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 रन्स, 9 धाबा. कट शॉट, फटका चांगला परंतु कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत. इथे देखील एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने दुहेरी आकड्यामध्ये धाबसंख्या जाऊन पोहोचणार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल विदाउट लॉस 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि अजूनही 92 रन्स बनवायचे आहेत म्हणजेच एक अजूनही 92 धाबा इथे चेस करायच्या आहेत. खरं तर दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण हा सामना परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये खरं तर वेदा ठाणे या संघाने काय बॅटिंग केली आहे, दमदार बॅटिंग. खरं तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या, स्पर्धेतील खरं तर हायएस्ट स्कोर आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल 101 धावसंख्येची पार्टनरशिप. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. 18 चेंडू 92 धाबसंख्येची गरज. वेगवान चेंडू, फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत त्यामुळे या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने 11 धावा. 1 और 1 11, 11 धाबा धाव फलकावरती आहेत. सध्या तरी आता इथून क्रिकेटची औपचारिकता पूर्ण केली जाते परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. संघर्षाचा शंकनाद करणारा हा सुदर्शन यांच्या बॅटमधून दमदार चौकार येतोय.
आत्ताचा हा चेंडू यस वाईट बॉल आहे. सध्या तरी गोलंदाज बॅट्समनला विचारतायत की बॅट कट आहे का, परंतु पंचांचा इशारा येतोय की ते वाईट बॉल. वाईट बॉल आलाय. एक एक्स्ट्रा धाव. फटका चांगला आहे परंतु इथे रन आउटची संधी होती. अगदी धोका निर्माण झाला होता बॅट्समन कुलदीप यांच्यासाठी. बॅट कट आहे या ठिकाणी आणि टीमची टोटल 17 धाबा. आता 15 चेंडू आहेत आणि 85 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. अशक्य असं हे आव्हान. इथे देखील आपण पाहू शकाल सिंगलला खरं तर डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती परंतु फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू होते त्यांच्या आवेगाच्या बाहेर आणि इथे 4 धाबा. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी यस ओव्हर कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 27 धाबा आणि आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 75 धाबा बनवायच्या आहेत. जरी 12 चेंडूमध्ये 12 षटकार जरी लगावले तरी 72 होतात. त्यामुळे इथून आता हा सामना मी तर म्हणेन बदलापूर ब्लास्टर्स संघानं गमावला आहे. खऱ्या अर्थाने इथून पहिल्या इनिंगमध्ये धावांचा डोंगर, धावांचे पाऊस खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले. अगदी जे पी बोरसे आणि शरद ह्या 2 फलंदाजांनी काय विस्फोटक बॅटिंग केली आहे. खरं तर वैयक्तिक अर्धशतकीय खेळी व तदनंतर जे पी बोरसे, असं वाटलं होतं की जे पी बोरसे या मॅचमध्ये ते अर्धशतक लगावतील परंतु शरद जे पाठीमागे होते काय त्यांनी सुरुवात केली शेवटच्या षटकात आणि तिथून खरं तर जे पी बोरसेंना मागे टाकलं आणि त्यांनी खरं तर आपलं अर्धशतक कंप्लीट केलं. यस वाईट बॉल. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 74 धावा बनवायच्या आहेत. अशक्य असं आव्हान आहे परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. जर का या धावा इथून चेस झाल्या तर एक नवा विक्रमच म्हणावा लागेल बदलापूर ब्लास्टर्स संघ आपल्या नावावरती निर्माण करू शकतो आहे. परंतु बॉल चाललाय सीमा पार. 4 धाबा.
हॅलो. यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच वाडा वॉरियर्स आणि बदलापूर ॲव्हेंजर्स या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच. खरं तर बदलापूर ॲव्हेंजर्स या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. त्यामुळे वाडा वॉरियर्स या संघाला मी विनंती करू. येस, टीमची टोटल 36. त्यामुळे आता येणाऱ्या 8 चेंडू आणि अजूनही 66 धावसंख्येची गरज. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती इथून आक्रमण केलं जात आहे. बॅट्समन सागर आहेत आणि पहिल्याच बॉलपासून आक्रमण केलं जात आहे. आता उर्वरित 7 चेंडू आहेत आणि 7 बॉलमध्ये अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत. खरं तर VNDA टीमचे खरं तर कॅप्टन त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. खरं त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे त्याकरिता आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. खरं तर वसई नायगाव डॉक्टर असोसिएशनचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान केलाय. आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे त्याकरिता आपला पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. शेवटचे षटक JB बोरसे आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मात्र बाउंड्रीच्या पलीकडे. खरं तर JB बोरसे यांचा भव्य स्वागत केला जातोय. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळेल. DJ खरं तर हे फटके जर का आधी आले असते ना तर मॅचला मजा आली असती. यस, इथे बॅटकट की 22. यस, बॅटकट आहे. 4 धावा इथून मिळतील आणि 4च्या मदतीने टीमची टोटल 59 रन्स 59 धावा.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. येस, डॉट एक विकेट. एक चेंडू अजूनही बाकी आहे. येस येस, ओव्हर कंप्लीट आहे. माफी असावी, ओव्हर कंप्लीट. नाही नाही, ओव्हर कंप्लीट आहे इथे सर. अरे इथे कंप्लीट दाखवतो. येस, ओव्हर कंप्लीट आहे इथे आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच वेदा ठाणे या संघानं. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम बदलापूर ब्लास्टर्स